गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला, लास्ट लेक्चर आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, यूज युअर ब्रेन पॉवर, कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, थिंक अबाउट इट याच्यावरती खूप सुंदर असं लेक्चर आपण केलेलं आहे किंवा तयार झालेलं आहे. आता या टॉपिकच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. या टॉपिकच्या शेवटच्या टप्प्यात 2 पॉइंट्स आहेत. एक आहे करोजन आणि दुसरं आहे रॅन्सिडिटी. काय काय आहे त्याच्याबद्दल फक्त आज डिस्कशन करणार आहोत. करोजन एक आणि दुसरं आहे रॅन्सिडिटी, CI, रॅन्सिडिटी. ओके, तर हे 2 मुद्दे या टॉपिकचे फक्त आणि फक्त बाकी आहेत. रॅन्सिडिटी म्हणजे याला म्हणायचं खवटपणा आणि करोजन म्हणजे क्षरण. या गोष्टी बऱ्याच जणांना मराठीतनं मान्य नाहीत, तरी पण मी आपलं मांडलेलं आहे. इच्छा नसेल तर मी या ठिकाणी हा कन्सेप्ट इरेज करतो. ओके, चला पुढे जाऊयात आपण. आता बेसिकली करोजन म्हणजे काय? नंबर ऑफ मेटल्स इज टू बी रस्ट and number of metals is to be corrosive. करोजन म्हणजे काय? क्षरण. आणि रस्टिंग म्हणजे काय? गंजणे. डिकम्पोजिशन ऑफ मेटल इज कॉल्ड रस्टिंग आणि डिस्ट्रक्शन ऑफ मेटल, डिस्ट्रक्शन आणि डिकम्पोजिशन ह्या दोनही गोष्टी पण ज्या कंपाऊंड मध्ये जो मेटल रस्ट होतो अशा कंपाऊंड मध्ये कंटिन्युअसली ॲटमॉस्फिअरच्या माध्यमातनं कन्सिक्वेंटली मेटलचं डॅमेजिंग होत असतं. उद्या लक्षात घ्या, कॉन्स्टंटली समजा एखादा मेटल एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, समजा एखादा मेटल एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्याचं ॲटमॉस्फेरिक कंपोनंट्समुळं, व्हेरियस कंपोनंट्समुळं कंटिन्युअसली इवन कन्सिक्वेंटली डॅमेज होत असतं. या डॅमेज होण्याच्या प्रोसेसला आपण करोजन म्हणतो. आणि सिंपल डेफिनेशन आहे रस्टिंगची. रस्टिंग मीन्स डिस्ट्रक्शन ऑफ मेटल, डिकम्पोजिशन ऑफ मेटल इज कॉल्ड रस्टिंग. उद्या लक्षात घ्या, रस्टिंग रस्टिंग मीन्स decomposition of metal, decomposition of metal, इवन डिस्ट्रक्शन ऑफ मेटल. तर करोजन म्हणजे काय आहे? करोजन म्हणजे काय आहे? इन्व्हायरमेंटल गॅसियसचा किंवा ॲटमॉस्फेरिक व्हेरियस कंपोनंट्स is affected consequently various components is affected consequently. आणि त्याच्यामुळे काय होतं? कॉन्सिक्वेंटली अफेक्टेड होत असल्यामुळं डॅमेज द मेटल टू damage metal is called किंवा is known as corrosion. तर हा डिफरन्स आहे. रस्टिंगचा मिनिंग आहे फक्त डिकम्पोजिशन किंवा डिस्ट्रक्शन ऑफ मेटल इज कॉल्ड रस्टिंग. मुद्दे प्लीज थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. रस्टिंग म्हणजे डिकम्पोजिशन ऑफ मेटल्स. मेटलचं डिकम्पोजिशन होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रस्टिंग म्हणतो. तर करोजन म्हणजे व्हेरियस कंपोनंट एन्व्हायरमेंटमध्ये. कुठले कंपोनंट आहे? एन्व्हायरमेंटल व्हेरियस कंपोनंट इज अफेक्टेड कॉन्सिक्वेंटली
आणि कॉन्सिक्वेंटली अफेक्ट होतात त्याच्यामुळं टू डॅमेज द मेटल, त्याच्यामुळं मेटलचं डॅमेजिंग होते, तर त्याला म्हणायचं करोजन. मग आता हे करोजन किंवा रस्टिंग हे कशा प्रकारे होतंय याच्या काही आपण प्रोसेस पाहणार आहोत. हे सगळं आज या 2 मुद्द्यांचं आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत आणि हे सगळं झाल्यानंतर मग उद्याच्या लेक्चरला किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण टेक्स्टबुक मधल्या त्या सर्व कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पोचले का म्हणतात? मग आता करोजनशी रिलेटेड तुमच्याकडं 4 टेस्ट ट्यूब दिलेले आहेत. टेस्ट ट्यूब नंबर 1, टेस्ट ट्यूब 2, टेस्ट ट्यूब 3, टेस्ट ट्यूब 4. पहिल्या म्हणजे इच अँड एव्हरी टेस्ट ट्यूब कंटेनिंग आयर्न नील. प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये लोखंडाचा खिळा टाकलेला आहे. क्लिअर? त्याचबरोबर आता काय केलेलं आहे, पहिल्या टेस्ट मध्ये वॉटर आणि त्याच्यामध्ये बेसिकली बॉइल्ड वॉटर आणि त्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. मग आता जेव्हा बॉइल्ड वॉटर आणि ऑइल टाकल्यानंतर बॉइल्ड वॉटरच्या सरफेसवरती ऑइलची लेअर असणारी आहे. क्लिअर? काही शंका आहे का बघा? सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये आयर्न नेल तर आहेच आहे, त्याच्याच सोबत सॉल्ट सोल्युशन त्याच्यासोबत ऍड केलेलं आहे. आणि तिसरी जी कंडिशन आहे, तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये नुसती टेस्ट ट्यूब, त्याच्यामध्ये आयर्न नेल आहे, बाकी त्याच्यामध्ये दुसरे कुठलेही कंटेंट ऍड केलेले नाहीत. आणि चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये मात्र काय केलेलं आहे, आयर्न नेल आहे, त्याचबरोबर अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे. चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे आणि ती टेस्ट ट्यूब रबर कॉर्कनी बंद केलेली आहे. हे कन्सेप्ट आहेत, हे एक प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे. थेरॉटिकली मी सांगतोय, प्रत्येक वेळेस उद्याच्या टेक्स्टबुक मध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट वाचून सांगतो. इथपर्यंत पोहोचले. 4 टेस्ट ट्यूब, 4ही टेस्ट ट्यूब मध्ये लोखंडाचे खिळे टाकलेले आहेत, लोखंडाचा तुकडा टाकलेला आहे. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये इन फर्स्ट टेस्ट ट्यूब बॉइल्ड वॉटर विथ ऑइल, सेकंड टेस्ट ट्यूब ओनली द सॉल्ट वॉटर, थर्ड टेस्ट ट्यूब देर इज नथिंग वन, ओनली द iron nail is there, and fourth one anhydrous calcium chloride, and this fourth test tube is closed with a rubber cork. Clear? मग आता ह्या 4 टेस्ट ट्यूब सगळं हे असं ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. तर काही वेळानंतर जेव्हा ऑब्झर्वेशन केलं, या ऑब्झर्वेशन मध्ये असं आलं, पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये जो आयर्न नेल होता त्याला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. आणि चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये जो आयर्न नेल होता त्याही नेलला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. 2 कंडिशन क्लिअर झाल्या. पहिल्या आणि चौथ्या, पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये काही प्रॉब्लेम आला नाही, चौथ्या टेस्ट ट्यूब मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आलेला नाही. राहिला प्रश्न 2 टेस्ट ट्यूबचा. सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये होतं सॉल्ट आणि आयर्न नेल, तर थर्ड टेस्ट ट्यूब मध्ये होतं एअर आणि आयर्न नेल. आणि मग या 2 टेस्ट ट्यूबचं काही वेळानंतर, म्हणजे समजा 1 दिवसाने, 2 दिवसाने, 3 दिवसाने जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जो आयर्न नेल होते तर ते आयर्न नेल रस्ट झालेले पाहायला मिळालेले आहेत. कुठल्या कुठल्या टेस्ट ट्यूबचे? टेस्ट ट्यूब नंबर 2 आणि टेस्ट ट्यूब नंबर 3 या 2 टेस्ट ट्यूब मध्ये जे आयर्न नेल होते ते रस्ट झालेले पाहायला मिळालेले आहेत. याच्यावरनं आपण असा अंदाज काढू शकतो, कन्क्लुजन अकॉर्डिंग टू दॅट कन्सेप्ट, कन्क्लुजन आपण असं काढू शकतो, इफ द आयर्न नेल इज पुट इन द सॉल्ट वॉटर, दॅट टाइम द आयर्न नेल इज टू बी रस्ट and the iron nail is directly contact with the environmental air. मान्य आहे ना? कारण जे थर्ड टेस्ट ट्यूब आहे त्या थर्ड टेस्ट ट्यूब मध्ये जो आपण नेल ठेवलेला आहे तर तो नेल डायरेक्टली एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पाहू शकता, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्या टेक्स्टला कन्सेप्ट तुम्ही सिस्टमॅटिकली पाहू शकता, त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही आहे. आले नाही इथपर्यंत? मग आता नेमकं आणखीन 2 कंडिशन याच्यामध्ये काढतात. दोनही टेस्ट ट्यूब मधले आयर्न नेल रस्ट झालेत. क्लिअर ना? दोनही टेस्ट ट्यूब मध्ये असणारे आयर्न नेल रस्ट झालेले आहेत. तर मग रस्टिंगचा रेट, रस्ट होण्याची कॅपॅसिटी किंवा रस्टिंगचा जो वेग आहे, कुठल्या ठिकाणी रस्टिंगचा रेट जास्त आहे, इन विच टेस्ट ट्यूब
rate of rusting is greater if the test tube number second or in test tube number third. मुद्दा लक्षात आला. कुठल्या टेस्ट ट्यूब मध्ये आयनचा रस्टिंग रेट जास्त आहे, टेस्ट ट्यूब नंबर सेकंड मधल्या आयनचा किंवा टेस्ट ट्यूब नंबर थर्ड मध्ये असणाऱ्या आयनचा रस्टिंग रेट जास्त आहे. सो आन्सर इज इफ द iron nail present in the second test tube and iron nail is in a third test tube, so rate of rusting is higher in second test tube. Second test tube मध्ये असणाऱ्या iron nail चा rusting rate जास्त आहे as compared to the rusting rate of iron nail in a test tube number third. मुद्दा लक्षात आला का बघा. आता आपण फक्त दोन टेस्ट ट्यूबचं कंपॅरिझन करतो आहोत, टेस्ट ट्यूब नंबर सेकंड आणि टेस्ट ट्यूब नंबर थर्ड. फक्त याचं डिस्कशन करतो आहोत, याचीच चर्चा करतो आहोत. कारण का सेकंड नंबरच्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे, लोखंडाचा खिळा म्हणजे आयर्न नेल आणि सॉल्ट वॉटर आहे. ओके, तर थर्ड टेस्ट ट्यूब मध्ये फक्त आणि फक्त आयर्न नेल आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एन्व्हायरमेंटल एअर आहे. मग आता ऑब्झर्वेशन केल्यानंतर 2 दिवसांनी 3 दिवसांनी 4 दिवसांनी जे काही ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्या ठिकाणी असं पाहायला मिळालं, सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये जो आयर्न नेल होता त्याचं रस्टिंग जास्त झालेलं आहे ॲज कम्पेअर टू टेस्ट ट्यूब नंबर थर्ड कंटेनिंग आयर्न नेल. तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये असणाऱ्या आयर्न नेलचं रस्टिंग कमी झालेलं होतं, सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये असणाऱ्या आयर्न नेलचं रस्टिंग जास्त झालेलं होतं. मग त्याचं रिझन काय आहे, if the iron is directly contact with the salt water, rate of rusting is increases. Environmental air containing carbon dioxide, nitrogen dioxide, sulfur dioxide, then oxygen, then carbonic acid. So these are contact with the air due to the different seasons. But in test tube number second, directly metal is directly contact with the salt water. Therefore rusting rate in test tube number second nail of test tube number second is greater. त्याचं आणखीन एक एक्झाम्पल देतो विद्यार्थी मित्रांनो. हे कदाचित तुमच्या पाहण्यात असेल किंवा नसेलही. जेव्हा एखादा व्यक्ती त्याला 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर अशा काही किंवा ॲटो रिक्षा किंवा ट्रक किंवा असं काही घ्यायचं असेल, तर तो जे शहर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे अशा शहरातल्या व्हेकल घ्यायला टाळतो. का बरं, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. जसं की आपण औरंगाबाद शहरात असतो, आपल्याकडे जवळ पुणे आहे, आपल्याला जवळ नाशिक आहे, इकडं जळगाव आहे, त्याचबरोबर इकडं जे काही शहरं आहेत आपल्या आजूबाजूला, तर हे आजूबाजूला जे शहरं आहेत, समजा एखाद्या शहरातली 2 व्हीलर घ्यायचा आहे किंवा 4 व्हीलर घ्यायचा आहे किंवा आणखीन काही घ्यायचं आहे, ट्रक वगैरे असलं, हे जेव्हा घेत असताना एखादं व्हेकल जर मला घ्यायचे आहे सर, तर मी मुंबईमधून घेण्यासाठी इंटरेस्टेड असेल किंवा मग पुण्यावरनं घ्यायला इंटरेस्टेड असेल की नाशिकवरनं घ्यायला इंटरेस्टेड असेल, तर त्याचं रिझन असं आहे, मला जर एखादं व्हेकल घ्यायचं असेल तर मी पुणे किंवा नाशिकला फर्स्ट प्रेफरन्स देईल ॲज कम्पेअर टू मुंबई, बिकॉज मुंबई प्लेस इज कम्प्लिटली नियर टू द ओशियन. बरोबर ना, अगदी समुद्राची टकलेला ना मुंबईला, त्याच्यामुळं तिथलं जे वॉटर आहे ते सॉल्टी आहे, त्याच्यामुळं त्याचा इफेक्ट आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या मेटलवरती जास्त होतो, जे की पुणे आणि नाशिकच्या ठिकाणी असणाऱ्या मेटल सरफेसवरती कमी होतो. म्हणून तिथल्या मेटलचा वापर करणे जास्तीत जास्त किंवा तिकडचे व्हेकल घेणे जास्तीत जास्त लोक टाळतात ॲज कम्पेअर टू द अदर प्लेसेस. मग चला आता पुढचा मुद्दा आपण बघूयात. रस्टिंग होतं म्हणजे नेमकं काय, तर रस्टिंग म्हणजे एक इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन आहे. रस्टिंग म्हणजे काय आहे, इट इज इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. Electrochemical reaction. Rusting is a electrochemical reaction. That means chemical energy is converted into electrical energy and electrical energy is converted into chemical energy. आता या ठिकाणी काय होणार आहे हे तुम्हाला सांगतो. या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होणार आहे, त्याला इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन असं म्हणतात. मग नेमकं कशा रिॲक्शन होते याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करूयात आणि मग नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात, रॅन्सिडिटी. पहिला,
जेव्हा लोखंडाचा सरफेस, या ठिकाणी लोखंडाचा सरफेस काढतो, दॅट इज आयर्न मेटल प्लेट. इट कन्सिस्ट ऑफ प्युअर फेरस ॲटम. हा प्युअर आहे, हा प्युअर आहे. दॅट इज अ प्युअर फेरस ॲटम. these are the pure ferrous atom and some of the impurity here. याच्या बाजूला काही इम्प्युरिटी आहे आणि याच्यापासून ही मेटल प्लेट तयार झाली. दॅट इज अ आयर्न मेटल प्लेट. सो व्हॉट हॅपन इन दॅट वन, याच्या आजूबाजूला सराउंडिंगला कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, त्याचबरोबर सल्फर डायऑक्साईड आहे, हे सगळे आहेत. हायड्रोजन आहे, त्याचबरोबर ऑक्सिजन आहे. ऑल दिस कंटेंट इज अटॅच्ड ऑन द सरफेस ऑफ iron sheet. But in these also combines with water. So carbon dioxide is combines with water. Basically carbon dioxide is combines with water and formation of carbonic acid, H2CO3. Carbon dioxide is combines with water and formation of H2CO3, that is called as carbonic acid. And this carbonic acid is dissociated in the forms of, it is a weak acid. कारण स्ट्रॉंग हा ऑलरेडी डिसोसिएटेड फॉर्म मध्ये असतो, 100% डिसोसिएटेड फॉर्म मध्ये असतो स्ट्रॉंग. हा जर याच्यासोबत कंबाईन झाला तर नायट्रिक ऍसिड झाला. नायट्रिक ऍसिड इज ऑलवेज अ डिसोसिएटेड फॉर्म. याच्यासोबत कंबाईन झाला तर sulfuric acid, it is also dissociated form. And this one is a carbonic acid, and carbonic acid is a weak acid. It is easily dissociated in the forms of H plus and HCO3 minus ion. क्लियर? काय शंका आहे या ठिकाणी?